संख्यांची स्थानिक किंमत या घटकावरती जरा थोडीशी 3 अंकी संख्येची उदाहरणे पाहूया। बघा, या ठिकाणी हे गणित आहे 770 या संख्येतील अधोरेखित संख्येची स्थानिक किंमत किती। आता 770 ही 3 अंकी संख्या आहे। मग या ठिकाणी आपण बघा, हे शून्याचं घर म्हणजे एकक, हे दशक आणि हे शतक। लक्षात घ्या, हे एकक, हे दशक आणि हे शतक। मग ह्या शतकाच्या घरात 7 आहे आणि त्याच्या खाली अधोरेखित केलेलं आहे। तर या अधोरेखित संख्येची स्थानिक किंमत किती असं विचारलेलं आहे। तर पहिला पर्याय आहे 700, दुसरा पर्याय आहे 70, तिसरा पर्याय 7 आणि चौथा पर्याय 007। बघा, मी पहिल्या पण माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला हे ओळखायचं कसं, तर हे जे घर आहे हे शतकाचं आहे। मग 7 शतक म्हणजे किती, तर आपण शिकलेलो आहे 7 शतक म्हणजे 700। तर या उदाहरणाचं उत्तर आहे 700। आता हे आणखीन वेगळ्या पद्धतीने कसं लक्षात ठेवूया आपण, तर 7 हे जे घर आहे, या 7च्या पुढे किती घरं आहेत, तर हा 1 आणि 2 घरं आहेत। मग 7 ला 7 लिहायचं आणि त्याच्या पुढे 1 आणि 2 घरं आहेत, म्हणून 2 शून्य देऊन टाकायच्या, झालं। मग उत्तर आपलं 700 येईल। लक्षात राहील मुलांनो ही ट्रिक। चला पुढचं गणित पाहूया। 468 या संख्येतील अधोरेखित संख्येची स्थानिक किंमत किती। आता या ठिकाणी अधोरेखित कोणाला केलेला आहे, बरोबर 4 ला केलेला आहे, बरोबर का। आता 4, मग हे एकक, हे दशक आणि हे शतक। मग 4 शतक झाले किती, 400। इथं पर्याय पहिला आहे 40, दुसरा पर्याय आहे 400, तिसरा पर्याय आहे 4 आणि चौथा पर्याय आहे 04। मग 4 शतक म्हणजे 400, तर 2 नंबरचं उत्तर येतं। पुढचं गणित पाहूया। 208 या संख्येतील अधोरेखित संख्येची स्थानिक किंमत किती। परत एकदा गणित वाचतोय। 208 या संख्येतील अधोरेखित संख्येची स्थानिक किंमत किती। आता 208 या संख्येतील कोणत्या संख्येला अधोरेखित केलेलं आहे पहा, तर मधल्या संख्येला। मग मधलं घर कोणतं आहे, दशकाचं आहे। तर त्या ठिकाणी कोणती संख्या आहे, 0। मग शून्याची स्थानिक किंमत किती असते, मग ते एककाच्या ठिकाणी असू द्या किंवा दशकाच्या ठिकाणी असू द्या किंवा शतकाच्या ठिकाणी असू द्या, कोठे जरी 0 असलं तर त्याची स्थानिक किंमत ही 0च असते। लक्षात ठेवा। त्याचं उत्तर 0 येणार, म्हणजे पर्याय क्रमांक 1। आता पुढचं गणित पाहूया। 855 या संख्येतील अधोरेखित संख्येची स्थानिक किंमत किती। बघा, 855 या संख्येतील अधोरेखित संख्येची स्थानिक किंमत किती। आता या ठिकाणी पहिला पर्याय आहे 5 म्हणजे 5 दशक, 5 दशक म्हणजे 50। दुसरा पर्याय आहे 8 म्हणजे 80 आणि 5 एकक म्हणजे 5 एकक म्हणजे 5च। आणि चौथा पर्याय आहे 8 शतक म्हणजे 800। मग या ठिकाणी 8 ला अधोरेखित केलेलं आहे, मग 8 ला अधोरेखित